जो ओबीसी इसकी बात करेगा ओबीसी इसकी बात करेगा ओबीसी इसकी बात करेगा एक पर्व ओबीसी सर्व एक पर्व ओबीसी सर्व संविधानाचा विजय असो जाहीरचा विजय असो विजय असो भुजबल साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भुजबल साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एक पर्व ओबीसी सर्व साहेब साहेब तुम बाजूला सरका एसपी साहेबांना थोडी जागा दे एसपी आवाज 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 एक मिनिट बाकीचे खाली बसा खाली बस पवार खाली बस मागे मित्र माझी लाईन मध्ये आडे खाली करा ना ओ लक्ष्मण साहेब ओ लक्ष्मण भाऊ अरे हात येतो याच्यात हात येतोय अरे तुम्ही हात टाकसान का मग यार माझ्या याच्यात हे बघा डायरेक्ट ओ लक्ष्मण भाऊ अरे यार आता इकडे बघ ना लोटा लागली एक लोटा लागली आमच्या प्रमुख पार्टी आता हे सर्टिफिकेट चालू त्या दोन रीतीने चालू तत्काळ थांबव आणि ओबीसी जनगणना करून द्या आमचं प्रमुख टीम जनगणना केली शेती करणार कुणबी कोणी तसा विषय कुठे नाहीये कुणबी जे आहेत ते ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे आता माझ्याबद्दल सगळ्यांनी सांगितलं 1 लाख लोक आहेत खूप मोठी संख्या आहे माझ्याबद्दल सगळ्यामध्ये 3 लाख लोकांचा गट होता कुणबी ओबीसी आपला नंबर मिळतोय आमच्या जळगावमध्ये जवळपास 98% गेले एक आपण नवीन ते का आणि वारंवार स्पष्ट केलं की ओबीसी
आता त्याने ते विचारलं तुम्ही म्हणता की मग संघाला बोलत आहे मग तुम्ही कसे काय आमच्या तर वाटत सगळ्यांना मिळतं विदर्भामध्ये सगळ्या 100% लोकांना सगळ्यांना करा येतच नाही त्यांची नोंद असेल याचं जे फॉर्म पत्राचं जे वाटप एका दिवसामध्ये आणि सर तुम्ही आता म्हणले की वाटाच्या नोंदी मंदिराच्या नोंदी आणि ग्राह्य झालेल्या त्याच्याबरोबर प्रकार काढलेले आहेत जे जुन्या संस्कृतीच्या पुढच्या नोंदी आहेत त्या आहेतच. एक संपर्क निर्माण होतो की पहिलं नोंदी मंदिराच्या त्या म्हणजे म्हणजे कोर्टापर्यंत याच्यापर्यंत चाललो जेलपर्यंत चाललोय नोंदी घ्यायला. आता त्या सगळ्यांसाठी जायचं लागू तो कायदाच आहे तो सगळ्यांसाठी. तो आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात वापरून वापरत नव्हतो पण त्या नोंदीचे जे प्रकार 36 ठिकाणी म्हणजे पूर्वी आता पोलीस स्टेशनमध्ये FIR झाला तर जात लिहित नाही पण पूर्वी जेलमध्ये म्हणून गेला आताही त्याची जात लिहावं लागते कोणत्या गिरीश महाजन ओबीसी तुझं त्याचे लिहावं लागतं त्याच्यामुळे त्याच्याही नोंदी काढल्या जातात. त्याच्यावर जर पुढच्या असतील त्या जातीवर सुद्धा ते पण 67 अगोदरच्या नाही कायदाच आहे भाटाच्या पण त्याच्याकडे पुढच्या असतील त्याच्याकडे नोंदी फार कमी आहे. राजकीय संपूर्ण पुढे करतोय आपण जो वर्ग आहे शैक्षणिक तेव्हा आमचं सगळ्याच म्हणणं आहे कारण शैक्षणिक आणि नोकरी भेटावं आम्ही त्याला संपूर्ण पाठिंबा सगळं समाज पाठिंबा फक्त त्यांना राजकीय आरक्षण कसं आहे सगळे आमदार त्यांचे राजकीय स्थानिक आमदाराची एक भेट सुद्धा त्यांना ओबीसी मतदान करीत नाही स्थानिक आमदाराची काम असेल स्थानिक पाहिजे होतं लोकप्रतिनिधी पण आजच्या परिस्थितीला अशी झालेली की ओबीडीएन बॅकवर्ड क्लास झालेला तर तो संघर्ष
साहेब आमच्याकडे काय झालं आता सर्टिफिकेट इश्यू झालं 4 तुम्ही साहेब तुम्ही बरं का माझे साहेब छगनरावजी भुजबळ ओबीसी लढण्यात आमचं अशी अपेक्षा आहे तुम्ही ते आमचं आरक्षण जाऊ देणारच नाही यात एक खंत आम्हाला वाटत नाही पण भुजबळ साहेब पाठीशी उभा राहा खंबीरपणे उभा राहा अशी अपेक्षा तुमच्यावर आम्ही अपेक्षा सरकार ओबीसीचे पाठीशी लक्षात ठेवा पण मध्ये ते चाललेलं होतं ना एकदम ते टोकावर हात घ्यावे आले मला वाटतं ते होऊ नये भुजबळ साहेबही एकदम तरंगे पाटील असं त्यामुळे समाजात ट्रेंड निर्माण होईल शेवटी आपण सगळे एकच आहोत ना शेवटी इतके वर्ष आपण शेजारी राहतो शेजारी आपले शेत आहेत प्लॉट आहेत घर आहेत दार आहेत व्यवहार आहेत आपल्या एकमेकांचे कसं झाले राज्यातले जे सामाजिक प्रश्न आहेत हे हाताळण्यामध्ये तुमचा महाजन साहेबांचा हात कसब आहे हातखंडा आहे तुम्ही तोंडीलाही भेट दिली याही ठिकाणी भेट देताय ओबीसी बांधवाचं एकच पुन्हा कारण राहतंय की पुन्हा आमच्या या अधिकाराला तुम्ही गदा येऊ मला एक खात्री आहे मला माहिती आहे तुम्हाला म्हणताय तुम्हाला गॅरंटी काही होणार नाही त्या अधिकारावर गदा येणार नाही एक ओबीसी नेते म्हणून ही ओबीसी सावध काळजी करू नका बाईट घेऊ जाऊ दे बाबा छोटासा लावलं का महाजन साहेब ओबीसी समाज जो आहे तो अंतरवाली सराटी फाट्यावरती साखळी उपोषण करतोय तुम्ही त्यांना भेट दिली आज त्यांनी थोडीशी नाराजगी व्यक्त केली आणि बरेच प्रश्नही विचारलेत काय भूमिका आहे अंतरवलीला जाताना वडी गोद्री म्हणजे अगदी अंतरवलीला लागून 2 किलोमीटर 1 किलोमीटरवर या ठिकाणी गाव आहे आणि या ठिकाणी ओबीसी समाजाचं आंदोलन या ठिकाणी चाललेलं आहे साखळी उपोषण त्यांचं या ठिकाणी चाललेलं आहे आणि मुद्दाम मी त्यांना जाताना सांगितलं की मी येताना आपल्याला भेट देणार आहे आणि आम्ही या ठिकाणी आमचे मामा आहेत मंत्री महोदय आमचे दुसरे मंत्री कुठे गेले सावंत साहेब हा असू रे गाडीत तर ते आम्ही या ठिकाणी मुद्दाम यांना भेट दिली आणि आपल्या मनामध्ये जी खंत आहे ओबीसी समाजाच्या किंवा इथे जे उपोषण करते त्यांच्या की आमच्या आरक्षणावर कुठे गदा येते का आमच्या अधिकारावर कुठे गदा येते का मी त्यांना तुमचं आरक्षण 1% सुद्धा कुठच्या अंशाने कमी होणार नाही ही खात्री आम्ही त्याला दिलेली आहे वारंवार माननीय मुख्यमंत्री असतील माननीय देवेंद्रजी असतील माननीय अजितदादा यांनी सर्वांनी खात्री त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे आणि मी आश्वासित करतोय की आपल्या अधिकारावर कुठे गदा त्या ठिकाणी येणार नाही ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही ही सरकारची स्पष्ट भूमिका आमची या ठिकाणी आहे
सर वेगळं आरक्षण देणार का तुम्ही मराठाला? नाही, आता त्या संदर्भामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन झालेलं आहे. मागच्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते आरक्षण दिलं गेलं होतं. दुर्दैवाने ठाकरे सरकार आलं आणि त्या काळामध्ये ते टिकलं नाही. पण आम्ही क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून किंवा आता बॅकवर्ड कमिशन आम्ही नेमलेलं आहे, मागासवर्गीय आयोग, त्याच्या माध्यमातून आम्ही वेगळं आरक्षण त्यांना देण्याच्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहोत. मला वाटतं तोही निर्णय लवकर त्या ठिकाणी लागेल. पण तो ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही यामध्ये धक्का लागणार नाही. त्यांच्या ज्या 3 मागण्या आलेल्या आहेत त्यातली पहिली मागणी शिंदे समिती बरखास्त करा. जे ओबीसी प्रमाणपत्र दिली जात आहेत, कुणबी प्रमाणपत्र, ती प्रमाणपत्र थांबवा आणि त्यांना धक्का लागू देऊ नका. ह्या 3 प्रमुख मागण्या, त्याचा कसा विचार? नाही, मराठवाड्यामध्ये खरं आहे की या ठिकाणी कुणबी ओबीसी मध्ये आहेत. आता तुम्ही बघाल विदर्भामध्ये जवळपास 99% लोक सगळे 100% मी म्हणेल की सगळ्यांच्या नोंदी कुणबीच्याच आहेत. माझ्या मतदारसंघात, माझ्या जिल्ह्यामध्ये, आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 90% लोक सगळे कुणबीच आहेत. त्यांनी कुणबीच त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्यांच्या दाखल्यावर पूर्वापार लिहिलेलं आहे आणि म्हणून त्यांना ओबीसी त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळत आहे. फक्त मराठवाड्यामध्ये थोडा हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून त्या नोंदी आम्ही शोधतो आहोत. ज्याच्या नोंदी असतील 1910 पूर्वीच्या त्यांना कुणबीचा दाखला म्हणजे ओबीसीचा दाखला त्या ठिकाणी मिळेल आणि त्याच्यामध्ये गैर आहे काय असं मला वाटत नाही. परंतु या संदर्भात मी पुन्हा सांगेल की सर्वांनाच आम्ही देतो आहोत, सरसकट देतो आहोत असा कुठलाही विषय नाहीये. कारण आम्ही ते देऊ शकत नाही, कायद्याने देऊ शकत नाही आणि त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणावर कुठेही गदा येणार नाही. शेवटचा प्रश्न, त्यांची जी मागणी होती की छगन भुजबळ यांच्या पाठीशी तुम्ही थांबा, त्यांना ताकद द्या, असं त्यांनी मागणी केली, त्याच्याबद्दल काय भूमिका? कोणी? गावकऱ्यांनी. नाही, आता बघा, भुजबळ साहेब आधीपासून ओबीसीचे नेते आहेत, त्यांची भूमिका ते मांडतायत. पण ही भूमिका मांडत असताना मलाही असं वाटतं की फार टोकाची भूमिका आपण घेता कामा नये. आज ज्या पद्धतीने सगळ्या भाषेचा वापर मग जरांगे पाटील असतील किंवा भुजबळ साहेब असतील यांच्याकडून होतोय आणि त्यामुळे गावागावात समाजामध्ये तेढ निर्माण होते. एकमेकाकडे संशयाने सगळे एकमेकांना बघायला लागले. ओबीसी मराठा समाजाकडे बघतोय, मराठा समाज ओबीसीकडे बघतोय. मला वाटतं हे या राज्यामध्ये, या पुरोगामी राज्यामध्ये कुठेही होता कामू नये. शाहू फुले आंबेडकरांचं आहे आपलं राज्य आहे, आपण त्यांचं नाम सुरुवात करून सगळ्या गोष्टींना सुरुवात करतो आणि असं असताना आपण सगळ्यांनी अतिशय खेळमेळीने राहिलं पाहिजे, एकोप्याने राहिलं पाहिजे. आरक्षणाचा अधिकार प्रत्येकाचा आहे, तो एकमेकाला मिळेल. पण अशी भाषा आणि अशी भाषणं केल्यामुळे मला वाटतं समाजाचे कुठेतरी तेढ निर्माण व्हायला लागलेली आहे, मतं त्याचे खराब व्हायला लागलेले आहेत. आम्ही त्यांना दोघांनाही विनंती केलेली आहे की आता यापुढे अशी भाषा पुढे वापरणार आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. भुजबळांना ताकद देण्याची भूमिका नाही, आम्ही त्यांना विनंती केली आहे की अशा पद्धतीने कोणी सुरुवात केली, यांनी केली, त्यांनी केली, त्याच्यामध्ये खूप यांनी आधी म्हटलं, त्यांनी आधी म्हटलं, पण अशा पद्धतीने कुणीही आता जाहीर सभेमध्ये वाच्यता करू नये, एकमेकावर टीका टिप्पणी करू नये आणि फारच खालच्या भाषेमध्ये काय म्हणजे टीका टिप्पणीच करू नये. तुम्हाला काय बोलायचं तुम्ही कायद्याच्या भाषेमध्ये बोला, सन्मानाने त्याचं एकमेकाचं नाव घ्या. परंतु अशा पद्धतीने आपण त्या भाषेमध्ये बोलायला लागलो तर खाली गावागावात समाजामध्ये ताणतणाव निर्माण व्हायला लागलेला आहे, दूषित वातावरण व्हायला लागलेलं आहे. ते होता कामा नये, ही शासनाची भूमिका आहे. आम्ही दोघांनाही विनंती केलेली आहे आणि दोघांनी ती मान्य केलेली आहे. माइक में अंदर काय नहीं यार, मी सर्च हुआ तो उसमें मैं निकाल के आज तक के कैमरे में डाल कितना क्या होता लक्ष्मण कर तू नंबर दिला ना, पैसे काढून देतो. हॅलो, बोला. सर एक मिनिट सर, आमचं काय नाही. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र
मला कुठे हे कॅमेरा घेऊन ओव्हर